महापौर उपमहापौर पदाची नावं आज निश्चित करण्यात आलेली आहेत. भाजपमध्ये या नावांसाठी बरीच रस्सीखेच होती. नेमकं कसं एकमत झालं आणि काही फॉर्म्युला ठरला? काही रस्सीखेच नव्हती. तुम्हाला कोणी झालं रस्सीखेच? तुम्ही ऐकलं का? कोणी बाईट दिलं? कोणी म्हणलं तुमच्याकडे आलं? नावं चर्चेत होती बघू. चर्चेत तर आधीलाच ना. चर्चेमध्ये नावं आधी दिलं तर एवढ्या मोठ्या प्रमाणात आम्ही 75 पैकी 70 लोक निवडून आलेलो आहोत. आमच्याकडे 100% आमचं परफॉर्मन्स त्या ठिकाणी झालेला आहे, स्ट्राईक रेट आहे. त्यामुळे 2-3 लोक मागणारे होते, पण समजून सांगितलं, विषय संपला. रस्सी नव्हती. तुम्हाला कुठे रस्सी दिसली का कुठे खेच दिसली काय? त्यामुळे फॉर्म्युला काही ठरलाय का? एक प्रकारे सगळे नाव ठरलेलं आहे. आणि त्यामुळे आता मला असं वाटतं की उपाध्यक्ष जे आहेत उपमहापौर आणि महापौर हे दोन्ही नावं एकत्र ठरलेले आहेत. आणि तुला म्हणून सांगितल्यामुळे खरंच आहे, मागच्या काळामध्ये आम्ही शब्द दिलेला होता. काही कारणामुळे आम्ही थोडंसं ते काम पूर्ण करू शकलो नाही आणि सत्तांचं होऊन गेलं, काही लोक पळून गेली. पण आता आम्ही निश्चित सांगितलंय की आता या वर्षभरामध्ये, या 2 वर्षामध्ये सगळी जळगावसारखे सगळे रस्ते आम्ही पूर्ण करणार आहोत. सगळे सिमेंटचे रस्ते करतो आहोत. या वर्षभरामध्ये सगळे रस्ते आम्ही पूर्ण करू जवळपास. महापौर रस्ते राहणार नाही. आणि सुशोभीकरण आम्ही करतोय. जे डिव्हायडर आहेत त्याचे झाडं लावणे. मी जे तार आहेत इलेक्ट्रिकचे ते खूपच विचित्र चित्र दिसतात शहरामध्ये. ते अंडरग्राऊंड करण्याच्या संदर्भामध्ये मग माझ्या खात्याकडून डिझास्टर म्हणून काही करता येईल का? आणि त्याला मोठा खर्च लागणार. 300-400 कोटी रुपये लागतायत. छोटा नाहीये. आणि तो कुठून आणायचा का सेंट्रलकडून घ्यायचा, या बाबतीमध्ये आम्ही निश्चित माहिती घेतो. पण या सगळ्या तार अंडरग्राऊंड करायचे इलेक्ट्रिकच्या, झाडं लावायचे डिव्हायडरमध्ये, जास्तीत जास्त हरित जळगाव करायचं. घाण स्वच्छता की भंगारचे लोक रस्त्यात आहे की गाड्या लागलेल्या आहेत, भंगारच्या वर्षानुवर्ष जे सडलेल्या आहेत त्या सगळ्या काढून फेकायच्या आहेत. सगळ्या गोष्टी मला वाटतं या वर्षभरामध्ये तुम्हाला जळगाव शहर बदललेलं दिसेल. लोकांनी दुसऱ्यांना एवढा मोठा विश्वास टाकलेला आहे आणि एकतर्फी टाकलेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आमची जबाबदारी तर मोठी आहे. आणि म्हणून आता सरकारी राज्यामध्ये आमचं एक केंद्रातही आमचं आहे. त्यामुळे निधीची कमी पडणार नाही. माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी आहेत, शिंदे साहेब पण आहेत, ते नगरविकास मंत्री आहेत. आम्ही आता कुठेही कमी पडणार नाही. या वर्षभरामध्ये जळगाव शहराचा आम्ही चेहरा म्हणून महापौर 5 वर्ष राहणार. महापौर निवडीमध्ये महापौर 5 वर्ष राहणार. कालावधीचा काही फॉर्म्युला ठरलाय का? तसं महापौर 2.5 वर्ष होतं, नंतर परत जोशन बदलता आपल्याची कल्पना आहे. पण अजून तसं कुठे ठरलेलं नाही. तुला भाऊ आहेत, आम्ही आहेत, बसून आणि वरिष्ठांची आम्हाला चर्चा करायला लागेल. पण आज आम्ही महापौर त्या ठिकाणी त्याची निवड झालेली, फॉर्म भरलाय, मुदत संपलेली आहे. एक तारखेची निवड झालेली आहे, बिनविरोध झालेली आहे. पण तो किती दिवसाचा ठेवावा काय या संदर्भामध्ये आम्ही जे महापौर त्यांना सांगितलंय की अजून ही वेळ ठरलेली नाही. वरिष्ठांची चर्चा करून आम्ही या संदर्भामध्ये मग 2.5 वर्षामध्ये 2 करायचे, 1 करायचा, त्या ठरवून आम्ही निर्णय घेऊ. भाऊ, महापौर निवडीमध्ये कोणाचा वर्चस्व राहिला? मामांचा राहिला का दादांचा राहिला? पक्षाचा, भारतीय जनता पक्षाचा. इथे कुठे आमच्यामध्ये कुठेच वाद नव्हता. तुम्ही बघितलं का? महाराष्ट्रामध्ये मला असं वाटतं पक्षांतर्गत जाऊ द्या, महायुतीमध्ये जरी आमचा वाद होता का? आम्ही 100% निकाल लावला. फक्त एक जागा दुर्दैवाने यांची गेली, शिवसेनेची आमची. पण आम्ही सगळे एकत्रितपणे लढलो. अगदी कुठे आमच्यामध्ये याला पाड का त्याला पाड का, याला ओढ का त्याला ओढ का, तर ते सगळे पाडणारे ओढणारे तर आमच्यामध्ये नाही आहेत. त्याच्यामुळे इथे सगळं व्यवस्थित चाललेलं आहे भारतीय जनता पक्षामध्ये. बरोबर आहे की नाही? त्यामुळे इथे तसं तर काही राहिलेलं नाही. आम्ही सगळे एक दिलाने एकमेकांच्या ठिकाणी लढलो. आम्ही 100% आणि जवळपास निकाला 95% निकाल लावलेला आहे, 97% निकाल लावलेला आहे. 4च जागा आमच्या गेलेल्या आहेत, 70-71 जागा आमच्या निवडून आलेल्या आहेत. त्यामुळे आमच्या दोघांमध्ये कुठे ताणाताणी नाही आणि पक्षामध्ये तर अजिबात नाही. मी तर येणारे पण नव्हतो आज. मी यांना मामांना आणि मंगेशदारांना म्हटलं तुम्हीच ठरवून टाका काय असेल नसेल ते. पण आज DPDC होती, गुलाब तुम्ही मिटिंगला यात म्हणून मी आज आलो. आता मी नाशिकला निघालो.